सो है गाइस, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव वयश पाटील फिटनेस. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग बनवण्याचा कारण एकच आहे की इंस्टावरती मी एक पोस्ट केली होती की जिंकलो तर आनंद आणि हरलो तर अनुभव. ही व्हिडिओ 1,19,000 व्ह्यू कंप्लीट झाले तिला आणि लाईक 8,400 काहीतरी होते. तर त्या व्हिडिओमध्ये कमेंट मला खूप आल्या अशा मोटिवेशनल की बाबा तू कॉम्पिटिशन खेळत राहा, एक ना एक दिवस तू चॅम्पियन होशील. आणि भरपूर असे कमेंट आल्या. त्यात 1 मिलियन फॉलोअर असलेला गौरव यादव म्हणून इंस्टाग्रामवरती आहे आणि त्यांनी पण कमेंट केली होती. अजून बऱ्याच कमेंट आल्या की अशा मोटिवेशनल होत्या. त्या कमेंट मध्ये एक मुलांनी कमेंट केली की भाऊ मी 16 वर्षाचा आहे, मी कॉम्पिटिशन खेळू शकतो का, हा त्याचा प्रश्न होता. तर हा व्हिडिओ ज्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की माझं वय कमी आहे किंवा माझं वय जास्त आहे तर मी कॉम्पिटिशन खेळू शकतो का, तर सांगायचा मुद्दा एकच आहे की तुमचं वय मॅटर करत नाही या फील्डमध्ये. तुम्ही कधी कॉम्पिटिशन खेळू शकता, फक्त आणि फक्त जर तुमची बॉडी म्हणजे जर तू 16 वर्षाचा आहे किंवा 15 वर्षाचा आहे तरी पण तू कॉम्पिटिशन खेळू शकतो. तर एक उदाहरण सांगतो की चेन्नई किंवा हैदराबाद मध्ये आय थिंक मला माहित नाही, पण चेन्नई किंवा हैदराबाद मध्ये कॉम्पिटिशन झाली मसल मिनिया म्हणून. तर तिथे एक मुलगा होता, तो फक्त 15 वर्ष होता आणि भले त्याचा नंबर नाही आला पण जजेसनी त्याला बेस्ट पोजर म्हणून अवॉर्ड दिला, कारण की यंगेस्ट होता आणि जाम कष्ट करूनच तिथपर्यंत पोहोचला होता. म्हणून जजेसनी त्याची बॉडी पण एकदम क्लास होती, तरी तो 15 वर्ष अजून तो कॉम्पिटिशन खेळला आणि फिजिक पण एकदम भारी होती. तर सांगायचं एकच आहे की वय मॅटर करत नाही, तुम्ही कॉम्पिटिशन कधी खेळू शकता. आणि जर तुमची बॉडी म्हणजे बॉडी कशी लागते कॉम्पिटिशनसाठी मध्ये, बॉडी एकदम जास्ती पण नाही कमी नाही. जर कमी वय असेल तर एकदम बॉडी अशी नॅचरली लागते. बॉडी थोडीशी असली पण पाहिजे आणि जास्तीत जास्त साईड ऑब्लिक आणि ऑब्लिक. जर तुमची बॉडी असाल किंवा नसेल तरी कॉम्पिटिशन तुम्ही खेळलात तरी भले तुमचा नंबर नाही आला पण तुम्ही जजेसच्या मनामध्ये राहतील का भले कॉम्पिटिशन खेळत राहतो आणि एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या बॉडीने प्रोत्साहन म्हणजे मोटिवेट करेल. ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिशन केला तुम्हाला 4 लोक बोलतील कॉम्पिटिशन केलाय असं माझ्या बाबतीत पण झालेलं आहे की भाऊ कॉम्पिटिशन केलाय असं तर तुम्हाला असं मोटिवेट भेटतो की कॉम्पिटिशन केलाय, असं म्हणजे भारी वाटतो असा. तर प्रयत्न करत राहायचं मित्रांनो. आणि 14 वर्ष तर भाऊ तू कॉम्पिटिशन खेळू शकतो, यात काय फरक नाही. आणि त्या दुसरे कमेंट केले भाऊ तू कॉम्पिटिशन कुठे केला, तर मित्रा मी भिवंडी मध्ये कॉम्पिटिशन केलं. भिवंडी मध्ये चिंचोली गाव आहे आणि गिरीश दादा पाटील यांनी कॉम्पिटिशन ठेवली होती त्यांच्या बर्थडे निमित्त आणि तिथे मी खेळलो. आणि कॉम्पिटिशन किती कुठे कधी असतात, तर मित्रांनो ही कमेंट भाऊ त्यांनी तशी केली म्हणून मी तसा वाचतोय, तुम्ही बोलायला कमेंट पण वाचता येत नाही तर हा प्रश्न नाही. तर भाऊ मी कॉम्पिटिशन कधी आणि कुठे असतात, तर मित्रांनो माझ्या मते आय थिंक मला माहित आहे असं की कॉम्पिटिशन जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये असतात. कारण की हिवाळ्यामध्ये बॉडी म्हणजे पाऊस नसतो, ऊन नसतो, तर बॉडीला एवढा काय होत नाही. हिवाळ्यामध्ये अशी बॉडी एकदम मस्त खाऊन खूप भारी असते आणि त्यावेळेसच कॉम्पिटिशन ठेवतात बरेचसे जण. तर मित्रांनो जर तुमच्या अजून कमेंट असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करा, मी दुसरा पण व्हिडिओ बनवीन त्या कमेंट वरती. तर एक व्हिडिओ
ज्या मुलांना प्रश्न पडतो की भाऊ माझं वय जास्त आहे, माझं वय कमी आहे, तर मी कॉम्पिटिशन खेळू शकतो का? तर भाऊ तू कॉम्पिटिशन खेळू शकतो, कोण नाही तुला अडू शकत. तर तुझी इच्छा असेल तर तू कॉम्पिटिशन खेळू शकतो आरामात. काय फरक नाही पडत बॉडी आहे नाही आहे, पण तुला पण वाटलं पाहिजे की बॉडी आहे उतरण्यासाठी. तिथून काही मुलांना लाज वाटते की बॉडी आहे नाही. बिंदास खेळायची, एकदा दोनदा लाज वाटेल, तिसऱ्यांदा लाज नाही वाटणार. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.